मंत्री उदय सामंत हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला उदय सामंत गेलेले आहेत। नेमके आता गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरती आहेत। वर्षा बंगल्यावरती या दोघांची भेट होते, त्याबद्दल काय माहिती गिरीश? नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी कॅबिनेट मंत्री उदय सामंत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आता बैठक सुरू झाल्याची माहिती आहे आणि या दोन्ही नेत्यांमध्ये आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भामध्ये महत्वाची बैठक होते। या बैठकीअंती नेमकं काय निष्पन्न होणार आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। आपण पाहतोय की 29 महानगरपालिका आणि यासाठी आता महायुती ऍक्शन मोडमध्ये आहे। विविध नेत्यांवरची जबाबदारी सुद्धा दिली जाणार आहे आणि या संदर्भातली जी बैठक असल्याचं बोललं जात आहे। गिरीश धन्यवाद। या माहितीसाठी अपडेट घेत राहू ही बैठक झाल्यानंतर। मंत्री उदय सामंत सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावरती गेलेत। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांची भेट। पिंपरीमध्ये मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा स्थानिक नागरिकांनी इशारा दिलाय। निवडणुकीपूर्वी कंपनीतनं येणारा उग्र वास बंद करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। पिंपरीमध्ये यमुनानगर, साईनाथनगर या ठिकाणी नागरिकांनी घराबाहेर फलक लावलेले आहेत। वर्षापासून आम्ही हा बजाज कंपनीमधून जो वास येतो याच्याविषयी तक्रार करतोय। प्रदूषण बोर्ड, महानगरपालिका, या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक या सगळ्यांना सांगूनही उपयोग होत नाही। म्हणून याचा अर्थ आम्ही शापित आहोत असंच आम्ही गृहीत धरतो। म्हणून आम्हाला स्वतःला शापित असं म्हणून घेतोय आणि जर ह्या इलेक्शन पूर्वी जर हे योग्य तो मार्ग यातून निघाला नाही तर आम्ही मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा विचार करतोय आणि त्याचबरोबर त्यातूनही नाही झालं तर बेमुदत उपोषणाला गेटवरती बसणार आहोत। नवनीत राणा यांना भाजपपेक्षा पती महत्वाचा आहे असं बच्चू कडू म्हणाले। पती विरोधात लढाल तर हिंदू शेरनी भाजप विरोधात लढायला देखील तयार आहे असं बच्चू कडू यांचं वक्तव्य। विरोधात तुषार भारती उभे होते, मग त्याचा डाव पत्नी म्हणून आता नवनीत राणा काढणार आहे। जरी त्या भाजपच्या असल्या तरी भाजपच्या विरोधात पती महत्वाचा आहे हे तिथं सिद्ध करून दाखवत आहे। म्हणजे पतिव्रता काय असली पाहिजे हे नवनीत राणाजींना पुन्हा स्पष्ट करून सांगितलं का माझ्या पतीच्या विरोधात तुम्ही लढाल तर हिंदू शरणे भाजपच्या विरोधात लढायला तयार आहे। म्हणजे हे आता त्यांनी एकदा सिद्ध